प्रकाशाचा लखलखाट दिसेल, परंतु ज्ञानाचा प्रकाश देणारी एकही माऊली तुम्हाला आम्हाला दिसणार नाही हो. तो पूर्वीचा काळ होता. आता एकही ज्ञानोबा जन्माला येतच नाही. कसा जन्माला येणार? आपली आई कधी गर्भामध्ये असताना त्या ज्ञानावरती, त्या पोटातल्या बाळावरती कधी सुंदर संस्कार टाकत नाही. खुशाल टीव्ही पाहत बसते. तुझ्यात जीव रंगला, तुझ्या विना कर्मेना. आपली बाई भर टीव्ही पुढे असते. एक पिक्चर संपला की दुसरा पिक्चर संपला की लाईट गेला की मोबाईल तर आहेच मग तिच्या हातामध्ये. दिवसभर बिचारी मोबाईल पाहत बसते. परंतु मी सांगेन तुम्हाला, त्या मोबाईलात आणि त्या टीव्हीत काही पडलं नाही. जी स्त्री गर्भवती आहे ना, त्या स्त्रीने हातामध्ये ज्ञानेश्वरी घ्यावी, माझ्या ज्ञानोबारायांचा गाथा घ्यावा, माझ्या नामदेवरायांचा गाथा घ्यावा, माझ्या तुकोबारायांचा गाथा घ्यावा आणि तिच्या नजरे खालून काढावा. अहो एक एक अभंग तिने वाचून काढावा. मी तुम्हाला सांगेन, अहो मी शपथ घेते, त्या स्त्रीच्या उदरी साक्षात ज्ञानोबा तुकोबा जन्माला येईल. परंतु आपली माय कवा हातात ज्ञानेश्वरी घेतच नाही, कवाच घेत नाही. आपली अपेक्षा फार असते आपल्या मुलांकडून. आपल्या मुलांना असं करावं, आपल्या मुलाने तसं करावं. माझा मुलगा का मला पाळत नाही? अगं बाई, तू लहानपणी तो ज्या वेळेस गर्भावस्थामध्ये होता त्यावेळेस कधी घेतलंस का देवाचं नाव? नाही घेतलं. मग कसा चांगला जन्माला येईन बरं मुलगा तुझ्या पोटी? आणि मी म्हणते, मुलंच का पाहिजे तुम्हाला, मुलगी का नको? असे बरेच काही जण आहेत की ते मुलासाठी फार प्रयत्न करतात, मंदिराच्या देवाच्या दर्शनाला करता घेऊन जावं. परंतु आत्ताच्या काळामध्ये ते काहीही राहिलेलं नाही. कधी आत्ताचा बाप लेकराच्या करंगळीला धरत नाही, कधी मंदिरामध्ये घेऊन जात नाही. आता बरेचसे जण असं म्हणतात की लव जिहादचं प्रकरण वाढत गेलंय, आपल्या मुलांना कुठल्याच प्रकारचं शिक्षण राहिले नाही. परंतु ह्याच्यामध्ये मुलांची काहीही चूक नाही. चूक आपली आहे, आई वडिलांची चूक आहे. कशी आई वडिलांची चूक आहे बरं? चूक अशी आहे, आई वडील कधी त्या मुलाला मंदिरामध्ये घेऊन जात नाहीत, कधी त्या मुलाला कुठल्या गोष्टीची सांगता करत नाहीत, कुठलीच गोष्ट त्या मुलाला शिकवत नाहीत. कधी संध्याकाळची वेळ आहे, आपल्या आईनं कधी त्या मुलाच्या हाताला धरलं नाही, त्या मुलीच्या हाताला धरलं नाही. अरे बाळा, चल आपण ना देवाजवळती दिवा लावू, संध्याकाळची वेळ झालेली आहे, चल आपण शुभम करोती म्हणू. आपण इथे कुठेतरी चुकतोय मायबापो. म्हणून मी सांगेन तुम्हाला, आपण पूर्वीच्या काळात जाणं गरजेचं आहे. मी त्या दिवशी सांगितलं आणि आज परत सांगते. कधी आळंदीला गेलात तर आळंदीला गेल्याच्या नंतर माऊलींच्या समाधीवर प्रकाशाचा लखलखाट दिसेल, परंतु ज्ञानाचा प्रकाश देणारा एकही ज्ञानोबा दिसणार नाही. आता कित्येक बागायतदार झाले, बागायतदार आता कित्येक झालेले आहेत, परंतु कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असा म्हणणारा एकही सावता माळी आपल्याला भेटणार नाही. अहो आता ना कित्येक गाड्या झाल्या, गाड्यांचे नाव सुद्धा सांगता येत नाही, एवढ्या गाड्या झाल्या. परंतु हातामध्ये भगवी पताका घ्यावी, ती खांद्यावरती टाकावी आणि पूर्ण जगभर जगभ्रमंती करावी. वारकरी संप्रदायाचा पताका गावोगावी पोहोचावा. म्हणजे माझे संत शिरोमणी नामदेव महाराज आता तुम्हाला आम्हाला पाहायला भेटणार नाही. आता कित्येक अब्जोपती झाले, करोडपती झाले, लाखोचे मालक झाले, परंतु एक फुटकं गाडग आणि एक हातामध्ये झाडू घेऊन अहो स्वच्छतेची श्रीमंती बहाल करणारे संत गाडगे बाबा आता कुठेही दिसणार नाहीत. गेला तो पूर्वीचा काळ, आता कुठंच दिसत नाही. आणि मला असं वाटतंय की आता असा व्यक्ती जन्मालाही येणार नाही. काही जण म्हणतात, प्रश्न विचारले जातात, बाबा तुझ्या पंजोबाचं नाव माहीत आहे का तुला? बापाच्या 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 बापाचं नाव
आपल्याला माहीत नाही आणि ते माहीत आपण करूनही घेत नाही. परंतु हे जे संत महंत माझ्या देशाचे, भारत देशाचे वीर जवान आहेत ना, ह्यांचे आपण सर्वजण नावं काढतो का? कारण की यांनी देशासाठी, धर्मासाठी काहीतरी केलेलं आहे. आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजीने, त्याच्या बापाने कधीच काही केलेलं नाही, म्हणून त्यांचं नाव निघत नाही. मी सांगेन तुम्हाला, या जगामध्ये जर स्वतःचं नाव मोठं करायचं असेल ना, तर समाजासाठी काहीतरी करावं लागतं, त्यावेळेस ते व्यक्तीचं नाव निघतं. म्हणून स्वतः करता काही न करता, स्वतःचा स्वार्थ न पाहता दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न करा. आणि काही जर शिकायचं असतील ना ह्या गोष्टी, तर या शिवपुराणाकडे यावं लागेल. अहो, स्वतः साक्षात भगवान परमात्मा शंकरजी तुम्हाला आम्हाला सांगतात, अरे राजा दक्षाने होम हवन केला, तो स्वतःच्या स्वार्थासाठी केला होता. तो जर जगाच्या स्वार्थासाठी जर केला असता ना, तो पूर्णत्वास गेला असता, परंतु तो स्वतःच्या स्वार्थासाठी केलाय. हे आपल्याला या शिव महापुराणातून शिकायला भेटतंय. माझी जगत जननी लहानाची मोठी होते, माझ्या भगवान शंकराची रात्रंदिवस अहोरात्र पूजा करते. परंतु तृतीय नेत्र जाग झालं आणि तृतीय नेत्र जाग झाल्याच्या नंतर कामदहन झालेलं आहे. आणि कामदहन झाल्याच्या नंतर आता मात्र माझे भोले शंकर त्या ठिकाणी कैलासावरती जातात आणि ध्यानस्थ बसतात. माझे भोले शंकर त्या ठिकाणी बसलेले आहेत, परंतु माझी माता महाकाली पार्वती नाराज झालेले आहेत आणि त्याच ठिकाणी बसलेले आहेत. समोरची कथा आपल्याला बघायची, परंतु समोरची कथा आज न बघता उद्या पाहायची. माझ्या माता पार्वती भगवान शिवाची कडक तपश्चर्या करतात, भगवान शिवांना प्रसन्न करतात आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर माझे भगवान शिव माझ्या माता पार्वतीच्या समोर सुंदर लीला मांडतात. अहो, हिमालय पर्वतामध्ये सुद्धा लीला मांडलेल्या आहेत. त्या लीला आपल्याला आज न बघता उद्या बघायच्यात. एका दिवशी जर किती खाल्लं तर पचत नाही. पचतय का? 2 चपात्या खाण्याच्या ऐवजी आज जर म्हणलं मी 4 खातो तर त्या जिरणार नाहीत. 2च खाव्यात, पण चावून 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 खाव्यात. काल काय सांगितलं तुम्हाला आज ते सांगता आलं नाही, परंतु आज काय सांगितलंय उद्या सांगता आलं पाहिजे. काय म्हणते मी? वयामानानुसार जरा लक्षात राहत नाही. बरोबर आहे का? वयामानानुसार घुसतच नाही डोक्यात. घुसवण्याचा प्रयत्न करा. अहो, घरी गेल्याच्या नंतर त्या ताईंनी काय काय सांगितलं आठवण्याचा प्रयत्न करा आणि जमेल तर घरातल्या व्यक्तींना सांगा. तेवढे 4 शब्द त्यांच्याही कानावर पडतील. आजची कथा याच ठिकाणी आपल्याला स्थगिती करायची आहे. वेळ संपलेला आहे. मला परत कार्यक्रमाला जायचंय, खूप दूर. संध्याकाळचं कीर्तनही आहे. त्याचबरोबर आता उद्या काय, आज पार्वती मातेचा जन्म झाला, काम दहन झालं, राजा दक्षाचा अहंकारही नष्ट झालेला आहे. आता उद्या आपल्याला महादेवाची वरात काढायची, लग्न नाही. उद्या फक्त वरात काढायची आहे. बरीचशी कथा आहे तुमच्या समोर मी मांडेन. बघा, उद्या वरातीमध्ये कोणाकोणाला सामील व्हायचंय? सर्वांनाच व्हायचंय ना. मग तुम्हीच फक्त नका होऊ, शेजाऱ्याला पण म्हणा चला आपल्याला महादेवाच्या लग्नाला जायचंय आणि त्यांना सुद्धा घेऊन या. उद्या आपल्याला सुंदर अशी महादेवाची वरात काढायची आहे, सुंदर आपले बारात काढायचे, आपल्याला नाचायचं आहे त्या ठिकाणी. आजची कथा याच ठिकाणी स्थगिती करते.